आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरातल्या शांतीनगर ते इंदिरानगर परिसरात महानगरपालिका मालकीच्या कॉम्प्लेक्सच्या आवारात सफाई कर्मचाऱ्याचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीला आली आहे। विकी सुरेश अग्रवाल, राहणार कामगार चाळ, सध्या शहापूर असं मृताचं नाव आहे। मद्यप्राशन करताना झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी गावभाग पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह रिमोन आवळे अशा दोघांना ताब्यात घेतलं असून आलोक देवर्षी याचा शोध घेतला जातोय। खुनाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी: शांतीनगर ते इंदिरानगर रस्त्यावर एका शाळेलगत असलेल्या महानगरपालिकेच्या कॉम्प्लेक्सच्या आवारात एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचं मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आलं। या घटनेची माहिती तातडीनं गावभाग पोलीस ठाण्यात देण्यात आली। खून झाल्याचं समजताच पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली। तसंच प्रभारी पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना केल्या। दगडानं ठेचून युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना निदर्शनाला आली। तातडीनं फॉरेन्सिक व्हॅन आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। विकी हा रिमोन आवळे आणि आलोक देवर्षी आणि अन्य एक अशा तिघांसमवेत मद्यप्राशन करत बसला होता। त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि त्या वादात तिघांनी विकीच्या डोक्यात दगड घातला। डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला बसलेल्या वर्मी घावामुळे विकी याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आला। पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतलं असून अन्य एकाचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली। या प्रकरणी विवेक सुरेश अग्रवाल, वय 23, राहणार कामगार चाळ, सध्या कोरोची यानं फिर्याद दिली आहे।